तुमच्याकडे कोणतं बळ आहे? आमच्याकडे भावाचं बळ आहे. ज्ञानानं देव कळतो पण आकळत नाही, भावानं देव आकळतो पण कळत नाही. बऱ्याच महाग अडचणी अशा आल्या, बऱ्याच जण देव आकळता आला पण कळाला नाही, काही जण कळालं पण आकळलं नाही. साधू महात्म्याने सांगितलं आम्हाला देव कळतो. कशानं कळतो? ज्ञानानं देव कळतो. दिसणाऱ्या वस्तू दाखवणाऱ्या वस्तू भरपूर आहेत. रविदीप हिरा दाविती देखणे, पण अदृश्य दर्शने संतांचे. अदृश्यवर सुद्धा दर्शन जर करायचं आडलं त्याला संत लागतात. म्हणून ज्ञानानं देव कळतो. आणि आकळतो कशानं? तुकोबरंतात आम्ही भावे बळीवंत, आम्ही तुझं घालो हृदयात. तुकोबरंतात आमच्याकडे बळ आहे. आता आपल्याकडे काय झालं सध्याच्या काळामध्ये? पूर्वीच्या पेक्षा भजन चांगलं झालंय. पूर्वी असे गायक नव्हते. आता महाराज तुम्ही नेहमी नव्हते, आमच्या कार्यालयाची नाव झाला बरं का. आता महाराजांचं आमची पत्रिकेची काठी घ्यायची, खाली खाली वेगळायची. मला एक दोन ठिकाणी म्हणले हनुमंत महाराज आमच्या जवळच आहेत, पण भेट कधी झाली नव्हती. आणि थोडी कार्य करत असताना उशिराच भेट झाली. रामप्रभूच्या हनुमंताची थोडी उशिरा झाली, तशी हनुमंतराची उशिराच भेट झाली. आपल्याकडे सध्याच्या काळामध्ये भजन चांगलं आहे. माझं तर मत आहे पूर्वीच्या आणि आताच्याला फरक आहे. पूर्वीचे कीर्तन अशी असायची, ही झाले प्रमाण, ती झाले ती झाले ती प्रमाण म्हणायचे, साधी असं असतंच म्हणायचं. आता गाणारी चांगली झाली, वाजविणारी शिष्य असून एवढं चांगलं वाजले नाही. गुरु तर झालं नाही ना, शिष्य असून एवढं वाजवणार तर गुरु कशी वाजवत असते? सगळं चांगलं आहे, फक्त एकच उणीव आहे आपल्याकडे. कोणती उणीव आहे? आपल्याकडे फक्त भाव राहिला नाही. कीर्तनकाराचा भाव वाढलाय, त्यांच्याकडे भाव राहिला नाही. भाव पाहिजे आणि परमार्थामध्ये खरं तरी भाव पाहिजे. नाथ महाराजांनी चिंतन केलं. नाथ महाराजांचा ज्या देवानं सुदाम देवाला मदत केली देव, ज्या देवानं शबरीला भेट दिली देव तीच आहे. का देव बदललाय? देव बदलाय नाही. बरं भजन बदलले का? किती साध्या माणसाला विना घ्यायला होते, रामकृष्णाला सुरुवात कर, आणखी भजन बदललं नाही, आणखी देव बदलला नाही. काय बदल असेल? आपल्याकडला भाव नाही. असं भजन तीच आहे. आता बघा, ज्या भजनाने सुरुवात आता कोणी घेतलं होतं भजन? महाराज कुठे गेले? तिकडे पलीकडे त्या महाराजांनी रामकृष्णाने सुरुवात केली. याच भजनाने सुरुवात शंकराने केली. महादेवाने याच मंत्राने सुरुवात केली. हरी 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 शिवाचा मंत्र आहे. याच मंत्राचा उच्चार करण्यासाठी तुकोबरला बरोबर सांगितले. बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. याच मंत्राचा जप करायला आम्हाला तुम्हाला सांगितले रामकृष्ण विठ्ठल केशवा मंत्र. आणखी मंत्रात बदल झाला नाही. याच मंत्राचा परिणाम झालाय. भक्त प्रल्हादाला नाम प्रल्हाद उच्चारी तयार सोडली. याच मंत्राचा परिणाम झाला एका डाकूला. भजनाला तर झाला असेल, डाकूला भजन सुरुवात करताना डाकू होता ती, भजन झाल्यानंतर ऋषी झाला. ऋषी भजनाला बसताना डाकू आणि उठताना ऋषी. आता तसं होई नाही. भजनाला बसताना महाराजच असतंय, पुन्हा कोण होऊन उठेल काही सांगता येत. पण मंत्र तोच आहे. मंत्रामध्ये आणखी फारसा फरक नाही. कशात फरक आहे? फक्त आपल्याकडे उणीव काय असेल तर त्याच्यावर प्रेम भाव नाही. नाथ महाराजांचं चिंतन आहे. आणि तुमच्याकडे संग्रह ठेव. नाथ महाराज पावसाचा दोष नाही, पाऊस सारखाच आहे. भजनाचा दोष नाही, भजन सारखाच आहे. पावसाचा दोष नाही, पाऊस सगळ्याला सारखा पडतो. आमच्याकडे तर पडतो, तुमच्याकडे कसा पडतो? कारल्याला वेगळा, मिरचीला वेगळा, चिंचला वेगळा, ऊसाला वेगळा पडतो का पाऊस? पाऊस सारखाच पडतो, पण फळ सारखं येत नाही. का? पावसाचा दोष नाही, त्याच्या बियाचा दोष आहे. तसा आमच्या भजनाचा दोष नाही, आमच्या भावनेचा दोष आहे. नाथमाराचं चिंतन आहे आणि प्रमाण माझं चिंतन.
जैसे बीज तैसे फळ, तैशा परी भक्ती किजे आणि बीजासारखे फळ घ्यायचे. तोपर्यंत तुम्हाला फळ जर घ्यायचं असलं, फळ जर घ्यायचं असलं, तुम्हाला भावनेनं भजन करावं लागेल. धंदा म्हणून जर भजन केलं, आपलं भागत नाही म्हणून जर भजन केलं, आपल्या हेतू जर बदलला आपला, तर आपल्याला पारमार्थाचं फळ भेटणार. संसारातलं भेटेल, काही अडचण नाही, ते भेटेल. पण संसारातलं फळ मिळण्यासाठी तो म्हणतात आम्ही बळ सांभाळतो. कोणतं? आम्ही बळीवंत आणि तुझं घालू द्या. तुक म्हणतात बळानं आम्ही इथं बसू दे. मनुष्याला त्यानं पाळण्यात घातलंय, पोटातून जन्म दिलाय. तुक म्हणतात आम्ही इथं बसू द्या. कशानं? आम्ही भावे बळीवंत तुझं घालू द्या. महाराजाला विचारलं, असं हृदयात कोणी घातलंय का? तुकोबरांनी 2-4 प्रमाण हृदय बंदी खाना केला, अर्ध विठ्ठल तोडेला, साठविला दाता कर्तव्याचा, साठविला आहे हृदय संपुटी. किंवा तुकोबरांचं प्रमाण आहे, तुकामध्ये माझा विठ्ठल विसावा आणि साठविला हवा हृदया. अर्थात तुकोबरांचा आम्ही भावे बळीवंत तुझं घालू हृदयात. आणि तुकोबरांतात आमच्या ज्ञानानं देव कळतो, प्रेमानं देव आमच्यासाठी आकार धारण करतो. आम्ही जर देवाला एवढा धाक आहे आणि हात मारल्याबरोबर देवाने यावंच लागतं. आपण त्याचं शेवटचं